तरुण भारत नागपूर दिनांक 18 नोव्हेंबर 2022. जीवन जिज्ञासा. पुराणातली वांगी. अपौरुषेय असलेल्या ऋषींच्या ऋतंभरा प्रज्ञेतून उदित झालेल्या वेदांचं ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी पुराणांची निर्मिती महर्षी व्यासांनी केली. त्यामुळे न्यायदर्शनकार गौतम मुनींनी इतिहासम पुराणम पंचमम वेदनाम वेदम असं म्हटलं, तर पुराणांची प्रशस्ती करताना ब्राह्मणोपनिषदात असा स्पष्ट उल्लेख आलाय की अस्य महतो भूतस्थ निश्वसित मेदत ऋग्वेदो यजुर्वेद सामवेदो अथर्वगिरस इतिहास पुराणम. याचा अर्थ असा आहे की पुराण म्हणजे पंचमवेद इतकंच नव्हे तर 4 वेदांप्रमाणे ईश्वराची निश्वासिता आहेत. या दैवी श्रद्धेने भारताच्या परंपरेत त्यांना मानण्यात आलंय. त्यामुळे भारताच्या अनेक साहित्य संपदेत पुराणांचा सहजपणे उल्लेख असणं हे अपरिहार्य आहे. पुराणातील ज्ञानसंपदा. पुराण म्हणजे भारतीय प्राचीन साहित्याचे ज्ञानकोशच समजले जातात. त्यांची संख्या 18 असून नावं याप्रमाणे आहेत. प्रत्येक पुराणातील ज्ञानाची व्याप्ती लक्षात यावी म्हणून त्यांची श्लोकसंख्या ही मुद्दाम सांगत आहोत. त्यावरून आपल्या पूर्वजांची ज्ञानसाधना, त्यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम, अखंडपणे स्वाध्यायरत राहण्याची त्यांची जीवन पद्धती हे आजच्या पिढीच्या लक्षात यावं. पुराणाचं नाव ब्रह्मपुराण. श्लोकसंख्या आहे 10,000. पद्मपुराण. श्लोकसंख्या 45,000. विष्णुपुराण. श्लोकसंख्या 23,000. शिवपुराण. श्लोकसंख्या 24,000. भविष्यपुराण. श्लोकसंख्या 45,000. मार्कंडेय पुराण. श्लोकसंख्या 9,000. अग्निपुराण. श्लोकसंख्या 16,000. नारद पुराण. श्लोकसंख्या 25,000. भागवत पुराण. श्लोकसंख्या 18,000. ब्रह्मवैवर्त पुराण. श्लोकसंख्या 18,000. लिंग पुराण. श्लोकसंख्या 24,000. वराह पुराण. श्लोकसंख्या 24,000. स्कंद पुराण. श्लोकसंख्या 81,000. वामन पुराण. श्लोकसंख्या 10,000. कूर्म पुराण. श्लोकसंख्या 1,000. मत्स्य पुराण. श्लोकसंख्या 14,000. गरुड पुराण. श्लोकसंख्या 19,000 आणि ब्रह्मांड पुराण. एकूण श्लोकसंख्या 4,29,800. यासाठी संदर्भ घेतलाय इंडेक्स ऑफ पुराणाज या डॉक्टर अवस्थी यांच्या ग्रंथाचा. या 18 पुराणांप्रमाणेच त्यांच्या प्रत्येकाच्या उपपुराणांचाही उल्लेख त्यांच्या नावासह पुराण वाङ्मयात आढळून येतो. त्यावरून त्या संबंधात किती प्रदीर्घ काळ चिंतन आणि मनन झालं असेल हे सहजपणे लक्षात यायला हरकत नसावी. त्यामुळे पुराण वाङ्मय वेदांप्रमाणेच पवित्र आणि विश्वसनीय समजलं जातं. सुमारे 4.5 लक्ष श्लोक संख्येमध्ये ज्ञानाचा केवढा प्रचंड साठा संग्रहित झाला असेल याची नुसती कल्पना केली तरी मन आश्चर्याने थक्क होतं, कारण त्याचा प्रचंड विस्तारच तसा आहे. या 18 पुराणांमध्ये समाविष्ट झालेल्या विषयांची ते स्पष्ट करण्यासाठी केलेल्या विश्लेषणांचा नुसता मागोवा घेण्याचा जरी प्रयत्न केला तरी ते केवळ सुपरफिशियल स्केचिंग ऑफ दी सरफेस सारखं ठरतं, असं योगी अरविंद म्हणतात. आपल्या लेखाच्या मर्यादेत पुराणांतर्गत विषयांचं वरवर अवलोकन करून पाहण्याचा प्रयत्न जरी केला तरी लक्षात येतं की पुराण वाङ्मय म्हणजे ज्ञानविधीचं रत्नभांडार आहे. हा ज्ञानाचा अथांग सागर आहे. तो रत्नाकर आहे. ज्याचा जेवढा दम असेल, जेवढी कुवत असेल, क्षमता असेल त्याप्रमाणे त्याने त्यात डूब घ्यावी आणि त्याच्या तळाशी लपलेली अनेक मौल्यवान हिरे माणकं, ज्ञानाची प्रमेय शोधून घ्यावीत आणि आपलं मानवी जीवन धन्य करावं. श्री ज्ञानेश्वरांनी 18 पुराणे तिची मणिभूषणे असं पुराणांबद्दल म्हटलंय, तर श्री संत तुकोबारायांनी पुराणांचा इतिहास गोड रस सेविला असं त्याचं कौतुक केलंय. पुराणांमध्ये धर्मशास्त्र, समाजशास्त्र, नीतिशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, गणितशास्त्र, खगोल विज्ञान, अग्निविद्या, अस्त्रविद्या, राजप्रासादापासून तो अति भव्य दिव्य पिरामिड उभे करण्याचं शिल्पशास्त्र, जीवनाचं उन्नयन करणारं तत्त्वज्ञान, त्यांचे वैचारिक कथा काव्यात्मक आविष्कार आणि त्यांचं प्रत्यक्ष जीवनातील प्रकटीकरण, आचरण कसं असावं याचं दर्शन घडविणाऱ्या विविध पुराणकथा आहेत. त्या पुराणकथांच्या माध्यमातून श्रेष्ठतम शाश्वत जीवनमूल्य त्यांचा आविर्भाव भारतीय जीवन पद्धतीत झाला.
सहस्रावधी वर्षांच्या परंपरेत ते संस्कार दृढावले आणि जगातील सर्व संस्कृतींमध्ये आपल्या गुणवैशिष्ट्यांनी तळपणारी हिंदू संस्कृती निर्माण झाली. तृतीय महायुद्धाच्या सर्वग्रासी, सर्वभक्षी, पूर्ण विध्वंसनाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या जगाला वसुधैव कुटुंबकम, वन अर्थ, वन फॅमिली अँड वन फ्युचर या नवीन परिभाषेतील आशय समजावून सांगणारा सर्वोच्च नेता भारतीय संस्कृतीचीच भाषा बोलतो आहे. पुराणातील कथांचे संस्कार अद्यापही जिवंत असल्याचं हे लक्षण आहे. जगातील विचारवंत काय म्हणतात? जगातील अनेक विषयातील अभ्यासक, विचारवंत, शास्त्रज्ञ भारतीय पुराणांच्या अभ्यासाकडे आकर्षित होत आहेत, कारण आधुनिक काळातील ज्ञानविज्ञानाची साधनं ही सृष्टीच्या सूक्ष्मातिसूक्ष्म रहस्याचा शोध घेण्याच्या क्षमतेची आज आहेत. त्या साधनांमुळे प्राचीन साहित्य, संस्कृती, निश्चित झालेला कालखंड, त्यांच्या सहाय्याने प्राचीन साहित्यातील अनेक रहस्यमय वाटणाऱ्या गोष्टींचा अर्थ स्पष्ट होतो. त्यातील विज्ञान लक्षात येत आहे. फक्त त्या जिज्ञासेने त्या गोष्टींकडे पाहिलं पाहिजे. गेल्या शतकापेक्षा आधुनिक काळातील वातावरण बदललं आहे. विविध प्रकारे प्रगत झालेल्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीने, यंत्रसामुग्रीच्या सहाय्याने सगळं जग जवळ आलंय. ज्ञानाची देवाणघेवाण मुक्त हस्ताने होऊ लागली आहे. पाताल, भूतल, व्योम या तिन्ही क्षेत्रात प्रचंड प्रमाणावर संशोधन चालू आहे. त्यामुळे सहस्रावधी वर्षांपूर्वी एका रात्रीत अचानकपणे समुद्राने गिळंकृत केलेल्या अंटार्क्टिका या प्रगत संस्कृतीचा शोध लागतोय. बुडालेली द्वारका तिचा इतिहास बोलू लागलीये. त्यामुळे भागवत पुराणातील भगवान श्रीकृष्ण आणि द्वापार युगातील महाभारताचा महानायक म्हणून त्याने केलेलं महत् कार्य हे सहजपणे सिद्ध होतं. आजच्या युगाला आपण अवकाश युग म्हणजे स्पेस एज असं अभिमानाने संबोधतो. आपली अवकाशयाने सहजपणे चंद्र, मंगळ, गुरु ग्रहावर जाऊन येतात. त्यातील अवकाश यात्री म्हणजे एस्ट्रोनॉट्स त्यांच्या पृष्ठभागावर शतपावली करतात. परतताना पुढील संशोधनासाठी त्यांच्या अंगावरील काही अवशेष घेऊन येतात. हाच प्रकार त्रेतायुगातील प्रभू श्रीरामचंद्रांचा. त्यांनी लंकेचा पाडाव केला, रावणशाही नष्ट केली, रामराज्याची स्थापना केली. याचं रसभरित वर्णन रामायणासोबत अनेक पुराण कथांनी सामान्य जनांच्या हृदयातील राम जागृत करण्यासाठी आणि समाजातील रामशक्ती जागृत करण्यासाठी शेकडो वर्षांच्या परंपरेने कथा मांडली. पण आपल्याच समाजातील काही नतद्रष्टांनी त्यावर राम आणि कृष्ण झालेच नाहीत असा कांगावा केला. त्यासाठी पुरावा मागितला. तो पुरावा त्यांना कोणी दिला? तर अमेरिकेतील नासा या संस्थेत संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांनी. त्यांनी उपग्रहाच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या रामसेतूचे विविध अँगल्समधून निरीक्षण केले. आधुनिक पद्धतीने त्यांचा काळ निश्चित केला आणि जगाला सांगितलं की या रामसेतूचं वय 17,40,000 वर्षांचं आहे. पुराणाची रचना करणाऱ्यांना, प्रत्यक्ष वाल्मिकी ऋषींनाही आनंद झाला असेल. शास्त्रकारांना आनंद झाला असेल की या संशोधनाने भारतीयांची युगकाळ गणना जी आहे ती विज्ञानाच्या कसोटीला उतरली. त्या कालगणनेप्रमाणे कलियुग हे 4,32,000 द्वापार युग हे 8,64,000 आणि प्रभू श्रीरामचंद्रांचं त्रेतायुग हे 17,28,000 वर्षांपूर्वीचं येतं. प्रत्येक युगाचा संधिकाळ गृहीत धरला तर तो अधिक पूर्वीचा येतो. या रामसेतूमुळे रामरायाचा अवतार झाला होता हे सिद्ध झालं. त्यामुळे आपोआपच ते लिहिणारे महर्षी वाल्मिकी मान्यच करावे लागतात. भारताच्या सांस्कृतिक क्षेत्रातील रामकृष्ण या 2 युगपुरुषांच्या कथांनी अनेक पुराणं भरलेली आहेत. रामाचं ऐतिहासिकदृष्ट्या अस्तित्व सिद्ध झाल्यामुळे सत्तांध, कामांध, लुटारू मनोवृत्तीच्या, रावणी मनोवृत्तीच्या लोकांनी करून दिलेले अधिकृत ॲफिडेव्हिटही आपोआपच रद्द होतं. या मूलभूत सत्याचं ज्ञान नसल्याने अनेक वैचारिकदृष्ट्या, बौद्धिकदृष्ट्या चुकीची प्रमेय आणि गृहीतकं अद्यापही आमच्या मानगुटीवर बसलेली आहेत. पण काळाची गती विलक्षण असते. तो कालपुरुष स्वतः साक्षीरूप असतो. अनंत रहस्य, सत्य त्याच्या उदरात त्याने जतन करून ठेवलेली असतात. त्यांची वेळ आली की तो ते सत्य प्रकट करतोच. आपण सामान्य व्यवहार करताना सहजपणे म्हणतोच ना की प्रत्येक गोष्टीची वेळ येऊ द्यावी लागते. तसंच आज घडतंय. काळाच्या कसोटीवर जगातील कोणती संस्कृती टिकली आहे हे सत्य आज आधुनिक विज्ञानाच्या साहाय्याने जगातील विचारवंत, संशोधक प्रांजळपणे प्रतिपादन करीत आहेत. स्वच्छ मनाने त्याचा स्वीकार करणं जरूर आहे. अमेरिकेतील परिचर्चा म्हणजे कॉन्फरन्स. इसवी सन 1959 मध्ये प्राचीन संस्कृती संबंधी एक कॉन्फरन्स अमेरिकेत झाली.
मॅथॉलॉजीज ऑफ द एन्शियंट वर्ल्ड या नावाने ती प्रसिद्ध करण्यात आली. मॅथॉलॉजी म्हणजे पुराण कथांचा संग्रह. त्यात प्रत्येक संस्कृतीतील पुराण कथांचा साहित्याचा धांडोळा करण्यात आला. त्यातील साहित्य, तत्वज्ञान, प्राचीन घटनांचं अस्तित्व, इतिहास, त्या काळातील प्रत्येक समाजाची जीवन पद्धती, संस्कृतीतील आदान प्रदान या सर्व बाबींचा तपशिलात जाऊन बौद्धिक स्तरावर शोध घेण्याचा प्रयत्न झाला. या परिचर्चेचा तपशील किंवा निष्कर्ष असा निघाला की द एन्शियंट मायथॉलॉजीज डिफर वाईडली इन द चॉईस अँड ट्रीटमेंट ऑफ द इंडिव्हिज्युअल प्लॉट्स अँड मोटिव्स, म्हणजे संदर्भ कथांची पुनरुक्ती. इन अकॉर्डन्स विथ द हिस्ट्री अँड कल्चर, द कॅरेक्टर अँड टेम्पर ऑफ द पीपल विच प्रोड्यूस देम, मिरेकल ऑफ देअर एलिएड अँड प्रोडेसी सर्वायंटल मे बी ड्यू द डिस्ट्रॅडक्शन अँड रायटिंग फ्रॉम द ईस्ट, म्हणजे भारत. सम हिरोइक थीम्स केम टू ग्रीस फ्रॉम द ओरिएंट, म्हणजे भारताकडून. थोडक्यात अमेरिकेत झालेल्या या कॉन्फरन्सने अधिकृत निर्णय दिला की महाकवी होमरकृत एलियड आणि ओडेसी या महाकाव्यांचं प्रेरणास्थान हे भारतीय महाकाव्य महाभारत आहे. इतर पुराण कथांबद्दलही असंच म्हणता येईल. हा श्रेष्ठता गंडाने ग्रासलेल्या पाश्चात्यांना या कॉन्फरन्सने दिलेला घरचा आहेर म्हणावा लागेल. पारतंत्र्याच्या कालखंडात जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आलेल्या भारतीयांच्या मनातील न्यूनगंडामुळे साहेब वाक्यम प्रमाणम अशी एक प्रकारची मानसिक आणि बौद्धिक गुलामगिरीचं भक्ष्य आपण झालो होतो. अद्यापही कमी अधिक प्रमाणात त्याचा परिणाम आपल्या विचारांवर दिसतो. या बौद्धिक वैचारिक परावलंबनातून मुक्त होण्याचा किंवा त्याचा स्वतःवर परिणाम होऊ न देण्याचा साधा सोपा मार्ग श्री समर्थांनी सांगितलाय की करंटे मिळाले सारे जो तो बुद्धीचं सांगतो. या बौद्धिक दिवाळखोर आणि घरच्याच म्हातारीचा काळ असलेल्या वावदूक भांडखोर लोकांकडे दुर्लक्ष करून आपुला मगज राखावा. काहीतरी आपण आपल्या बुद्धीने योग्य काय अयोग्य काय याचा निर्णय घ्यावा. त्यासाठी आपल्या साहित्याचा, सांस्कृतिक वारशाचा जागरूकतेने मागोवा घ्यावा. जे अयोग्य असेल त्याचा त्याग करावा. जे सत्य असेल, योग्य असेल त्याचा अभिमानाने स्वीकार करावा. त्यानेच खऱ्या अर्थाने निरक्षीर विवेक आपल्या जीवनात निर्माण होईल. भारतीयांच्या या स्वभाव वैशिष्ट्याविषयी व्यथा प्रकट करताना सर जॉन वुडरॉफ म्हणतात, विदेशीयांनी इतके दिवस आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर भारतीय सिद्धांत आणि आचार विपरीतपणे समजून घेतले आणि विपर्यस्त रूपात त्यांना पुढे मांडलं. मला नेहमीच कीव करावीशी वाटते की जे या पुण्यभूमीचे अपत्य आहेत त्यांना देखील साधक बाधक विचार न करता चुकीचं आकलन करून जे आपलंय त्याची नालस्ती करीत सुटावं. द गार्लँड ऑफ लेटर्समधून भारतावर प्रेम करणाऱ्या जस्टिस वुडरॉफ यांनी ही व्यथा प्रकट केली. त्याने कदाचित आद्य शंकराचार्यांचं कुमुजो जायेत क्वचिदपि कुमातान भवती हे स्तोत्र वाचलं नसावं. परधार्जिण्या वृत्तीच्या आणि मातृभूमीवर प्रेम न करणाऱ्या अशा मुलांना ती सहस्त्रावधी वर्षांपासून भारत माता म्हणून सांभाळतेच आहे. शेवटी ती आई आहे ना. जीवन जिज्ञासा या सदरातील प्राचार्य श्री डोरले यांचा हा लेख आपण तरुणभारत.net या संकेतस्थळावरही ऐकू शकता. असेच अभ्यासपूर्ण आणि संवेदनशील विचारांचे लेख ऐका फक्त डिजिटल तरुण भारत सोबत. त्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअरही नक्की करा. धन्यवाद.